मॅट्रिसेसचे टाइप्स आणि त्याची अरेंजमेंट कसं असते तुम्हाला सांगितलेलं आहे. दॅट मीन्स नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम कसं आयडेंटिफाय करायचं हे देखील सांगितलेलं आहे. जसं रो मॅट्रिक्स जर असेल तर अ मॅट्रिक्स विच हॅविंग ओनली वन रो then this is known as the row matrix. Column matrix सांगितलं. what is the column matrix? A matrix having only one column, then we can say that it is the yes column matrix. त्याच्यानंतर singular matrix and square matrix. what is the square matrix? Square matrix means the number of rows and number of columns are same, then we can say that this is the square matrix. In square matrix the diagonal matrix and त्याच्यानंतर unit matrix or identity matrix, the diagonal elements are same जर असेल तर त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं आहे आणि डायगोनल एलिमेंट इज 1 जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आयडेंटिटी मॅट्रिक्स और युनिट मॅट्रिक्स. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स 2 बाय 2 मध्ये काय असेल जर समजा i is equal to 2 by 2 1 0 0 1 कन्सिडर करायचं आणि त्याला जर समजा 3 by 3 जर घेतलं 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि 1 by 1 मध्ये जर घेतला हा 1 बरोबर आहे. दॅट इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. नाउ इन दिस ऑपरेशन सम ऑपरेशन देखील त्यामध्ये पाहिलेले आहेत. ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल बरोबर आहे आणि स्केलर मल्टिप्लिकेशन असेल. जेव्हा ऍडिशन आपण करतो त्यावेळेस जे काय त्यामध्ये टर्म असेल किंवा एलिमेंट असेल त्या एलिमेंट सोबत ऍडिशन करायचं. सबट्रॅक्शन जर असेल ऍज इट इज इन सेम वे ऍज इट इज जसे एलिमेंट आहे त्या दुसऱ्या एलिमेंटच्या ज्या प्लेस मध्ये असेल त्या दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला त्यामध्ये करता येईल. बट इन मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त एवढंच कन्सिडर करायचं आहे. इफ a is equal to something 5 4 1 3 आणि 3 1 4 5 असं जर दिलं असेल त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर नंबर ऑफ कॉलम इनटू नंबर ऑफ रोज और नंबर ऑफ रो इनटू नंबर ऑफ कॉलम. अंडरस्टँड? तो तुम्ही अल्टरनेट मेथडने सॉल्व्ह करू शकता. आता r1 जर घेतलं दिस इज द r1 इज मल्टिप्लाइड विथ c1. नाउ r1 इज मल्टिप्लाइड विथ c2. हे झाले वरचे दोन एलिमेंट्स. तसंच r2 घ्यायचं इज मल्टिप्लाइड विथ c1 आणि r2 इज मल्टिप्लाइड विथ c2. म्हणजे या प्रकारे त्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तो 3 by 3 चा असेल किंवा 2 by 2 चा जरी असेल तरी आपल्याला इन दिस मॅनर और इन दिस वे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके अंडरस्टँड? त्याच्यानंतर जर समजा एखादा आपल्याकडे a1 a2 a3 then b1 b2 and b3 c1 c2 and c3 असे मॅट्रिसेसचे काय एलिमेंट्स आहेत मी तुम्हाला या अगोदर सांगितलं. असं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जर घेतलं तर त्यालाच आपण मॅट्रिक्स और मॅट्रिसेस म्हणायचं आहे. अदरवाइज जर तुम्ही सरळ जे लाईन्स वगैरे घेतले तर तो डिटर्मिनंट असेल. द डिफरन्स इन बिटवीन दिस डिटर्मिनंट मॅट्रिसेस अंडरस्टँड दे आर लुकिंग ॲट सेम आपल्याला दिसतात सेमच फक्त आपल्याला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय असं करायचं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असेल तर मॅट्रिक्स असतो आणि जर सरळ जे रेश आपण कन्सिडर केले किंवा सरळ जे लाईन्स आपण स्ट्रेट लाईन्स जर कन्सिडर केले इन दिस मॅनर देन वी कॅन से दॅट दिस आर द डिटर्मिनंट. अंडरस्टँड? आता a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 and c3 दॅट मीन्स या प्रकारे जे असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे रोज म्हणायचं आहे. इन दिस मॅनर बरोबर आहे. त्याला रो म्हणता येईल. आणि वरून जर आपण कन्सिडर केलं दिस द c1 c2 आणि c3 these are the columns. These are number of rows and this one is the number of column. Therefore their order is 3 by 3. That means number of row into number of column. Then we can say that this is the yes order of the given matrices or matrix. Then after that सम ऑपरेशन्स त्याच्यामध्ये काय ऑपरेशन्स तुम्हाला सांगितलेले जसे इंटरचेंज असेल चेंज असेल बरोबर आहे. जे काही त्याच्यामध्ये आपण करणार जसं की इंटरचेंज हे जे साइन इज डिनोटेड बाय द इंटरचेंज बरोबर आहे. जसं r1 इंटरचेंज r2 जर असेल तर r1 च्या जागी r2 लिहायचं r2 च्या जागी r1 म्हणजे उलटा करायचं त्याला आपण इंटरचेंज म्हणतो बरोबर आहे. आणि सिंगल एरो जर तुम्हाला दिसलं तर त्याला म्हणायचं चेंज. जसं फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसत आहे जसे की c1 इंटरचेंज c2 बरोबर आहे. here also r1 interchange r2 then here r1 changes r1 minus r2. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे जे ऑपरेशन इथे आपण करणार r1 च्या जागी हे ऑपरेशन किंवा त्याचे व्हॅल्यू जे येतात ते r1 च्या रिप्लेस मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. अंडरस्टँड दॅट? हे झालं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये टोटल बेसिक तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या बेसिक जर तुम्हाला माहित असेल त्या बेसिक जर तुम्हाला समजलं असेल तेव्हाच तुम्हाला हे समोरचे एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करता येतील. अंडरस्टँड दॅट? आयडेंटिटी मॅट्रिक्स कोणता आहे, अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कोणता आहे, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स, सिंगुलर मॅट्रिक्स अँड नॉन सिंगुलर मॅट्रिक्स हे सर्व टाइप्स जे आहे मॅट्रिसेसचे हे देखील आपल्याला त्याच्यामध्ये समजणे आवश्यक आहे. जसं झिरो मॅट्रिक्स असेल, झिरो मॅट्रिक्स मीन्स इन दिस ऑल एलिमेंट्स
मॅट्रिक्स आर झिरो, सर्व जर एलिमेंट असेल, each element is कसा असला पाहिजे, झिरो जर असेल, then we can say that this matrix is known as which matrix? Zero matrix. This is the order of 2 by 2, this is order of 1 by 1, and this one is 0 0 0 0 0 0 0 0. This is the order of 3 by 3. That means their mod will be the 0. And when the mod will be 1, we have to take, yes, a is equal to, or mod a is equal to how much? 1 जर असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण कोणता मॅट्रिक्स म्हणायचं? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आणि जर समजा mod a ची व्हॅल्यू इज इक्वल टू जर 0 येत असेल, then we can say that it is the singular matrix, and mod a is not equal to 0 जर येत असेल तर त्याला नॉन सिंगुलर मॅट्रिक्स आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करायचे आहेत. हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. आता नाउ हियर टुडेज पॉइंट इज एक्सरसाइज 2.1. सगळं आतापर्यंत बेसिक सगळं समजलं पाहिजे. ऍडिशन, सबट्रॅक्शन सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मल्टिप्लिकेशन देखील त्याच्यामध्ये आलं पाहिजे. जे डिव्हिजन आहे ते फक्त मॅट्रिसेसचं डिव्हिजन नाही. जेव्हा डिव्हिजन होईल म्हणजे मल्टिप्लिकेशनच करावं लागेल. डिवाइड बाय 2 जर असेल तर 1/2 ने ईच एलिमेंटला आपल्याला त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं आहे. जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं जाणार, ठीक आहे. आता नाव अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑन ईच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, नाउ व्हाट इज एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन? That means first of all we know about the row and about the column. रो काय आहे, कॉलम काय आहे, एवढं जर तुम्हाला त्याच्यामध्ये समजलं तर तुम्हाला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय आहे हे तुम्हाला समजेल. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मीन्स जे काही याच्यामध्ये एलिमेंट्स असतील, एलिमेंटचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन, यालाच आपण काय म्हणायचं? एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इन सिंपल वर्ड we can say that is r1 interchanges r2, हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. r1 minus r2, it is also known as elementary transformation. c1 interchanges c2 and r1 interchange r2. These all are operations are known as elementary transformation. Understand that? Now यांनी काय म्हटलं? Apply the given elementary transformation on each of the following matrices. म्हणजे इथे जे त्यांनी क्वेश्चन दिला त्या क्वेश्चन मध्ये समोर एक ऑपरेशन दिलेलं आहे, समोर एक एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे. तो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आपण इथे अप्लाय करायचा किंवा सॉल्व करायचा. सो फर्स्ट ऑफ ऑल सोल्यूशन गिवन मॅट्रिक्स, व्हाट इज दॅट? a 1 0 -1 3. ठीक आहे. जे गिवन मॅट्रिक्स आहे ऍज इट इज मी लिहिलेलं आहे किती? 1 0 -1 3. आता काय कोणतं ऑपरेशन अप्लाय करायचं आहे? r1 इंटरचेंज r2. सो वी राइट हियर r1 इंटरचेंज r2. म्हणजे आपल्याला ह्या जे मॅट्रिक्स आहे हा मॅट्रिक्स ऍज इट इज लिहायचा पण इंटरचेंज करून लिहायचा. दॅट मीन्स a, आता इथे a इज नॉट इक्वल टू नाही लिहायचं बाय शोइंग दिस साइन. अंडरस्टँड दॅट? a इज इक्वल टू, इथे इक्वल टू नाही लिहायचं. चेंज करत आहोत ना आपण, मॅट्रिक्स a चेंज करत आहोत. दॅट मीन्स दिस मीन्स चेंजेस, a चेंजेस लाईक दॅट. नाउ r1 इंटरचेंज r2. r1 काय आहे? r1 असेल आणि हे काय असेल? r2. आता इंटरचेंज करायचं आहे म्हणजे काय करावं? खालचं वर लिहायचं आणि वरचं खाली लिहायचं. सिंपल आहे. म्हणजे किती असेल? -1 3 1 0. दॅट्स ऑल. दिस इज द यस आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. अंडरस्टँड दॅट? काय करायचं बेटा? जर r1 इंटरचेंज r2 असेल म्हणजे r1 च्या जागी r2 लिहायचं किंवा r2 च्या जागी r1 लिहायचं. दोघांपैकी एक करायचं. दोन्ही जर केलं मग यायचं दिलं तर आपल्याला r1 च्या जागी काय करायचं? r2 लिहायचं. अदरवाइज r2 च्या जागी r1 लिहायचं. दिस इज नोन एज द इंटरचेंज, नॉट अ चेंज. आता सेकंड मध्ये चेंज येईल. हा इथे आपण काय म्हटलेलं आहे? इंटरचेंज. म्हणजे r1 च्या जागी तुम्हाला r2 त्याच्यामध्ये लिहायचं आहे. दिस इज द सोल्युशन ऑफ द क्वेश्चन नंबर 1. नाउ वी मूव सेकंड क्वेश्चन. सोल्यूशन गिवन matrix that is b is equal to 1 -1 3 2 5 4. याचं ऑपरेशन काय अप्लाय करायचं आहे? r1 changes by r1 minus r2, that is b changes in matrix. आता आपल्याला कोणता रो चेंज करायचा आहे? r1 चेंज करायचा आहे. r2 आणि r1 दोन आहेत ना ते. दिस इज द r1 and this one is the r2. आपल्याला चेंज कोणता करायचा आहे? r1 चेंज करायचा आहे. सो r1 ला लिहायचं नाही, r2 ला चेंज करायचं नाही. सो r2 ऍज इट इज लिहून घेऊ आपण. 2 5 4. बरोबर आहे? r2 ऍज इट इज लिहिलं बिकॉज r2 चेंज नाही आहे, r1 चेंज आहे. म्हणजे r1 ची व्हॅल्यू आपल्याला बदलायची आहे, चेंज करायची आहे. दॅट्स व्हाय r2 जे एलिमेंट्स असतील r2 मध्ये ते एलिमेंट्स मी जसा तसं इथे लिहिलं आहे. नाउ व्हाट इज द ऑपरेशन हियर? r1 minus r2. यस, फर्स्ट साठी
आता R1 कोणता आहे? वरचा R1 आहे, खालचा R2 आहे. R1 R2 प्रत्येक एलिमेंट किंवा प्रत्येक ब्लॉक साठी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यस, R1 ची व्हॅल्यू पहिल्या ब्लॉक मध्ये किती आहे? 1 मायनस. यस, R2 ची व्हॅल्यू किती आहे? 2 इज इक्वल टू -1. अंडरस्टँड दॅट? म्हणजे इथे किती येणार? -1. नाउ सेकंड ब्लॉक साठी, नाउ सेकंड वन, R1 ची व्हॅल्यू किती आहे? -1 मायनस R2 ची व्हॅल्यू किती आहे? 5 इज इक्वल टू हाऊ मच? -6. वी राइट हियर -6. नाउ थर्ड वन, लास्ट ब्लॉक साठी R1 ची व्हॅल्यू किती आहे? 3 मायनस R2 ची व्हॅल्यू किती आहे? 4 इज इक्वल टू किती असेल? -1. सो वी राइट हियर -1. दॅट्स व्हाय दिस इज द ऑपरेशन्स ऑन मॅट्रिसेस. अंडरस्टँड दॅट? इथे आपण काय केलेलं आहे? जसं त्याने अप्लाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन बाजूला जे दिलं तेच घेतलं आपण आपल्या मनाने घेतलेलं नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे? R1 चेंजेस R1 R2 आहे. सो R1 आणि R2 आयडेंटिफाय करता आला पाहिजे. म्हणून मी म्हटलं पहिला जर तुम्ही व्हिडिओ जर पाहिला असाल त्याच्यामध्ये तुम्हाला R1 R2 कोणते आहेत, C1 C2 कोणते आहेत ते तुम्हाला समजेल. अंडरस्टँड दॅट? नाउ R1 R2 आपण करत आहोत आणि जे आन्सर आलेला आन्सर आहे तो आन्सर इथे कशामध्ये लिहायचा आहे? R1 मध्ये लिहायचा आहे. R2 ऍज इट इज इथे आपल्याला पुट करायचा आहे. ऍज इट इज आपल्याला लिहायचा आहे. आता नाव R1 R2 केला आपण. R1 ची व्हॅल्यू किती आहे? 1 -2 that is -1. -1 -5 that is -6. 3 -4 that is -1 and -1 -6 -1 हे as it is त्याच्यामध्ये आपण लिहून टाकले. That is the solution of the second question. R1 changes R1 R2. Understand that? Now we move. Yeah, third question. Given matrices are yes, first one is A is equal to 5 4 1 3. Okay. Second one is B is equal to 3 1 4 5. आता दोघांचं स्पेशल त्यांनी ऑपरेशन्स दिलेले आहेत. पहिल्यासाठी ऑपरेशन काय आहे? C1 इंटरचेंज C2 आणि सेकंड साठी काय दिलं त्यांनी? R1 इंटरचेंज R2. याला आपण दोघांना डिवाइड करू म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. बरोबर आहे? आता C1 जे आहे, C1 आणि C2 कोणते आहेत? नंबर ऑफ कॉलम, नंबर ऑफ रो. प्रीवियस मध्ये सांगितलं, आताही तुम्हाला सांगितलेलं आहे. दॅट मीन्स हे जे वरचे जे असतील C1 C2, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, and R1 R2 this is the first row and this is the second row. समजणं आवश्यक आहे. आता आपल्याला काय चेंज करायचं आहे? इंटरचेंज करायचं आहे. C1 इंटरचेंज C2 करायचं आहे. सो A as it is इथे आपण लिहूया. A changes. आता C1 C2 काय असतात? जे कॉलम जे उभे आहेत, बरोबर आहे, ते या प्रकारे व्हर्टिकली हे जे असतील त्यांना आपल्याला चेंज करायचं आहे. म्हणजे किती असेल? 4 4 3 हे समोर लिहायचं. देन 5 1. दॅट्स ऑल. दिस इज द यस चेंजेस ऑफ कॉलम. अंडरस्टँड? काय केलं बेटा आपण? हा C1 आणि हा C2 आहे. C1 म्हणजे 5 1 C1 च्या एलिमेंट मध्ये येतात. C2 मध्ये 4 3 C2 च्या एलिमेंट मध्ये येतात. मग त्याला चेंज करायला आपण C2 पहिले लिहायला आणि C1 नंतर लिहायला. दॅट इज 4 3 5 1. हे झालं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्याला कोणतं ट्रान्सफॉर्मेशन म्हणायचं आहे? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. नाउ सेकंड वन. आता बी त्याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. दॅट इज R1 इंटरचेंजेस R2. ऑलरेडी आपण फर्स्ट मध्ये केलेलं आहे. यस, व्हाट इज दॅट? B इज चेंजेस R1 इंटरचेंजेस R2. इथे आपण व्हर्टिकली केलं होतं ना. आता इथे काय काय खालचं वरचं. दॅट इज 4 5 3 1. That's it. This is the yes A and B. Now next त्याने काय म्हटलं? What do you observe? आपण काय ऑब्झर्व केलेलं आहे? आता A किती आलेले आहे? 4 5 3 1 आणि नंतर B किती आलेले आहे? 4 5 3 1. म्हणजे त्या दोघांचा आन्सर किती आहे? ते सेम आहे. Therefore इथे काय लिहायचं? The matrix A and matrix B are same. That's all. This is the observation. आपण याच्यामध्ये दोघांचं ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये केलेलं आहे. फर्स्ट जे ऑपरेशन दिले होते ते ऑपरेशन ऍज इट इज इथे आपण अप्लाय केलेले आहे. अंडरस्टँड दॅट? त्याने R1 इंटरचेंज R2 म्हटलं की R1 चा जागी R2 लिहायचा आहे. C1 इंटरचेंज C2 म्हटलं की C1 चा जागी C2 लिहायचा आहे. जर त्याने असं जर आपल्याला म्हटलं R1 R2 तर त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये R1 R2 दॅट मीन्स जे काही व्हॅल्यूज येतात ते R1 मध्ये लिहायचं आहे. याला चेंज म्हणायचं. अँड these आर इंटरचेंज. अंडरस्टँड दॅट? ओके, नाउ वी मूव नेक्स्ट क्वेश्चन. Yes, what is that?
हा झाला थर्ड क्वेश्चन. आता आपण मूव्ह करणार आहोत फोर्थ क्वेश्चन. व्हॉट इज द फोर्थ क्वेश्चन हियर? दॅट इज a is equal to 1 2 minus 1 0 1 3. ऑपरेशन इज 2c2 and सेकंड देखील त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये b is equal to yes 1 0 2 2 4 5 आणि याचा ऑपरेशन -3r1. फाइंड द ऍडिशन. आता या दोघांचा आपल्याला ऍडिशन देखील फाइंड आउट करायचं आहे आणि या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऍडिशन ऑफ द टू मॅट्रिसेस, बरोबर आहे? ऍडिशन ऑफ द टू न्यू मॅट्रिसेस. सबट्रॅक्शन देखील सांगितलं, त्याच्यानंतर यस सबट्रॅक्शन, ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन हे सर्व व्हॅल्यूज आपण या अगोदर त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये दोन मॅट्रिसेस दिले, त्याच्या सोबत त्यांनी ऑपरेशन्स देखील दिलेले आहेत. की ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचं आहे. पहिल्या ऑपरेशन मध्ये त्यांनी 2c2 म्हणजे c2 जे कॉलम नंबर 2 असेल त्या प्रत्येक एलिमेंट्सला आपण कशाने मल्टिप्लिकेशन करायचं इज मल्टिप्लाइड बाय 2 अँड सेकंड वन इज -3r1 म्हणजे r1 मध्ये जे काही एलिमेंट्स असतील त्या एलिमेंटवर -3 चं मल्टिप्लिकेशन करायचं. सो नाउ सोल्युशन वी हैव टू टेक नाउ फर्स्ट वन that is a. Okay, given a is equal to 1 2 minus 1 0 1 3. ओके, ऑपरेशन कोणतं आहे 2c2. आता c1 c2 कोणते आहेत? c1 c2 c3, बरोबर आहे? काय करायचं आपल्याला 2c2 करायचं आहे. सो a changes yes 2c2 c2 2 1 आहे त्याच्यामध्ये 2 चा मल्टिप्लिकेशन बाकी ऍज इट इज लिहायचा. 1 0 ऍज इट इज आहे -1 3 देखील ऍज इट इज. फक्त चेंजेस काय होत आहे हा c2 चेंज होत आहे आणि इज मल्टिप्लाइड बाय 2. दॅट मीन्स इन c2 मध्ये जे काही जेवढे काही एलिमेंट्स असतील त्या ईच एलिमेंटला आपल्याला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं आहे. सो 2 2 जा 4 2 1 जा 2. दॅट्स सो दिस इज द yes a 1 4 -1 0 2 3. अंडरस्टँड that? Now we take second one. Now second one that is b is equal to what is the matrix here? 1 0 2 2 4 5. ऑपरेशन काय करायचं आहे -3r1. Now b changes. काय चेंज करायचं आता? r1 मध्ये आपल्याला -3 बाकीच्याला मल्टिप्लिकेशन नाही करायचं. इथे जे त्यांनी रो म्हटलेलं आहे रो मध्येच -3 चं मल्टिप्लिकेशन करायचं. इथे त्यांनी 2c2 म्हटलेलं आहे ओन्ली कॉलम मध्येच मल्टिप्लिकेशन करायचं. बाकीचे कॉलम ऍज इट इज त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. आता रो कोणते आहेत? हे r1 आणि हे काय असेल r2. अंडरस्टँड दॅट? आता -3r1 म्हणजे r1 मध्ये जे काही एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट मध्ये -3 ने मल्टिप्लिकेशन करायचं. -3 into 1 that is -3, -3 into 0 that is 0, -3 into 2 -6. r2 ला चेंज केला नाही त्यामुळे 2 4 5 हे as it is. Understand that? That means a आलं त्याच्यानंतर b आलं. Then after that find the addition of the two new matrices. म्हणजे हे जे न्यू मॅट्रिसेस आलेले आहेत a आणि b त्या दोघांचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. सो yes a plus b is equal to न्यू मॅट्रिक्स पहिला a चं किती आलेला आहे 1 4 -1 0 2 3 प्लस सेकंड b न्यू मॅट्रिक्स कोणता आलेला आहे -3 0 -6 2 4 5. अंडरस्टँड दैट? आता ऍडिशन रिमेंबर दिस प्रीवियस व्हिडिओ मध्ये सांगितलं ऍडिशन कसं करायचं आहे, सबट्रॅक्शन कसं करायचं आहे, मल्टिप्लिकेशन कसं करायचं आहे. त्यामुळे पूर्ण पहिला जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल या चॅप्टरचा बेसिकचा ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समोर एका एक्झाम्पलवर प्रॉब्लेम येणार नाही. अंडरस्टँड आहे? आता आपल्याला ऍडिशन करायचं आहे आणि जेव्हा आपण ऍडिशन करतो ज्या प्लेस मध्ये जी एलिमेंट आहे त्याच्यासोबत ऍडिशन करायचं. जसे इथे किती आहे 1 सो वी टेक हियर 1. या प्लेस मध्ये किती आहे -3 डायरेक्टली वी राइट हियर -3 1 -3 बिकॉज ऑफ प्लस मायनस मायनस. हे रूल माहित असेल तुम्हाला. व्हाट इज दॅट? प्लस इंटू प्लस इज इक्वल टू प्लस, प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस, मायनस इंटू प्लस इज इक्वल टू मायनस, मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. अंडरस्टँड? दिस इज द रूल्स ऑफ द साइन ऑफ मल्टिप्लिकेशन. हे साइन देखील तुम्हाला त्याच्यामध्ये माहित असणं आवश्यक.
देन त्याच्यानंतर किती आहे 4 प्लस 0 -1 -6 here. Then 0 plus 2, 2 plus 4, 3 plus 5. That's all. This is the addition of the two matrices. Now is equal to, yes, 1 minus 3, answer will be -2. 4 plus 0, that is 4. -1 minus 6, that is -7. 0 plus 2, 2. 2 plus 4, 6. 3 plus 5, 8. Understand? This is the, yes, solution of the, yes, fourth question. Fourth question मध्ये काय म्हटलेलं आहे? A मॅट्रिक्स दिलं, त्याच्यानंतर B मॅट्रिक्स दिलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे न्यू मॅट्रिक्स येतात, बरोबर आहे, जसं की 2c2 आणि त्याच्यानंतर -3r1, म्हणजे A ची व्हॅल्यू आपण 2c2 केलं आणि त्याच्यानंतर B ची व्हॅल्यू -3r1 केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जे न्यू मॅट्रिक्स तयार झाले त्या न्यू मॅट्रिक्सचा आपण काय केलेलं आहे ते ऍडिशन केलेलं आहे आणि आवर आन्सर विल बी, दॅट इज द ऍडिशन ऑफ द टू न्यू मॅट्रिसेस इज -2 4 -7 2 6 and 8. अंडरस्टँड दैट? ओके, नाउ वी मूव नेक्स्ट क्वेश्चन. एकदम इझी आहे बेटा, इझिली त्याच्यामध्ये सॉल्व करता येईल. जर क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला आला या टाइपचे क्वेश्चन, सो त्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी या क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, नाउ वी मूव. यस, फिफ्थ क्वेश्चन. A is equal to 1 minus 1 3, here 2 1 0 3 3 1. हे मॅट्रिक्स दिलेलं आहे, त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन दिलेलं आहे पहा. 3r1 3r3 and then c3 plus 2c2 म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा हे जे मॅट्रिक्स दिलेलं त्या मॅट्रिक्स मध्ये पहिलं ऑपरेशन कोणतं ऑपरेशन करायचं आहे? 3r3 करायचं आहे. फर्स्ट ऑपरेशन कोणतं आहे? 3r3. मग जे आन्सर येईल त्या आन्सर मध्ये पुन्हा अजून एक ऑपरेशन करायचं, म्हणजे ते कोणतं असेल? c3 plus 2c2. बरोबर आहे. याच्यामध्ये दोन ट्रान्सफॉर्मेशन आहे, एक रो ट्रान्सफॉर्मेशन देखील आहे ऍज वेल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन देखील आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल सोल्यूशन. यस, गिवन मॅट्रिक्स. व्हाट इज द गिवन मॅट्रिक्स? A is equal to 1 minus 1 3 2 1 0 3 3 1. ओके, हा गिवन A मॅट्रिक्स आहे. पहिल्यांदा कोणतं ऑपरेशन करायचं या मॅट्रिक्स मध्ये? 3r3 करायचं आहे. 3r3 अँड देन, म्हणजे पहिले हे ऑपरेशन करा, त्याच्यानंतर जे आन्सर येणार त्या आन्सर मध्ये c3 plus 2c2 करा. बरोबर आहे. तर पहिल्यांदा हे ऑपरेशन करूया. यस, 3r3. सो A चेंजेस 3r3 आहे, म्हणजे हे काय असेल? r1 r2 and r3. आता आपण कशाला मल्टिप्लिकेशन करायचं? r3 मध्ये, म्हणजे बाकीचे जे एलिमेंट्स आहेत r1 and r2 ऍज इट इज लिहायचे. दॅट इज 1 minus 1 3 2 1 0. बरोबर आहे. आता या 3 चा मल्टिप्लिकेशन r3 चा ईच अँड एव्हरी एलिमेंट मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. सो 3 into 3 किती असेल? 9. 3 3 जा 9, 3 1 जा 3, म्हणजे हे काय आलेलं आहे? 3r3 चा चेंज. नाउ देन काय करायचं आहे? c3 plus 2c2, that is as well, yes, A changes. आता याच्यामध्ये c3 plus 2c2 समजला पाहिजे. हा c1 c2 and c3 ऑपरेशन काय आपल्याकडे? c3 plus 2c2 फर्स्ट ब्लॉक. एक ब्लॉक साठी आपण त्याच्यामध्ये सॉल्व्ह करू. पहिले किती आहे? c3 plus 2c2, म्हणजे चेंज काय करायचंय? जे समोर लिहिलेलं असेल फक्त तेच कॉलम चेंज करायचं, बाकीचे कॉलम आपल्याला ऍज इट इज लिहायचे. म्हणजे c3 ला चेंज करायचं आहे, बाकी c1 c2 ऍज इट इज लिहायचं. म्हणजे पहिले लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. 1 2 9, त्याच्यानंतर c2 किती आहे? -1 1 9. आपल्याला फक्त c3 चेंज करायचं आहे, त्याला आपण ब्लँक सोडतो. दिस ऑपरेशन इज c3 plus 2c2. याला मार्क नसतात, बरोबर आहे. डायरेक्ट आन्सर तरी जमते, पण हे केल्याशिवाय डायरेक्ट आन्सर येणार नाही. म्हणजे हे सॉल्व तुम्हाला करावं लागेल. बरोबर आहे. बाजूला सॉल्व करायचं आणि आन्सर इथे लिहित राहायचं. यस, फर्स्ट ब्लॉक साठी c3 ची व्हॅल्यू किती आहे? c3 ची व्हॅल्यू 3. सो वी राइट हियर 3 plus 2 into c2 ची व्हॅल्यू किती आहे? -1. सो वी राइट हियर -1 is equal to 3 minus 2 is equal to how much? 1. There our answer will be here 1. Then after that, yes, first block झालं. आता सेकंड ब्लॉक साठी. सेकंड ब्लॉक
C3 ची व्हॅल्यू किती आहे 0, सो वी टेक हियर 0 प्लस 2 इंटू C2 ची व्हॅल्यू किती आहे 1, सो इज इक्वल टू 0 प्लस 2 इज इक्वल टू किती असेल 2. Therefore our answer is 2. Now last one, that is third block. C3 ची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस 2 इंटू C2 ची व्हॅल्यू किती आहे 9, सो 3 प्लस 9 2 18 इज इक्वल टू 21. बरोबर, 3 plus 18 is equal to 21. Therefore our answer is 21 here. Understand that? काय म्हणतात त्याने क्वेश्चन पहा. क्वेश्चन पहिला तर समजणं आवश्यक आहे, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन समजणं आवश्यक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं ऑपरेशन करायचं आहे, कोणता चेंज करायचा आहे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजणं आवश्यक आहे. जसं की C3 plus 2 C2 म्हटलेलं आहे. अंडरस्टँड दॅट? C3 plus 2 C2 म्हणजे याचा अर्थ पहिल्यांदा आपल्याला C3 चेंजेस करायचं आहे. जे पहिले दिलेलं असेल त्यालाच आपल्याला चेंज करावं लागेल. अंडरस्टँड दॅट? इथे चेंजेस C3 चेंजेस असा नाही आहे, तरी पण आपल्याला पहिले जे याच्यामध्ये कॉलम असेल किंवा रो असेल त्यालाच इंटरचेंज करून आपल्याला त्याच्यामध्ये लिहावं लागेल. ओके बेटा, अंडरस्टँड दिस? नाउ वी मूव नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज द 6th वन. आता या 6th क्वेश्चन मध्ये देखील त्यांनी काय म्हटलेलं आहे, ऍज इट इज इन सेम वे, फक्त त्यांनी थोडासा उलट प्रोसेस केलं. That is 6th one. A is equal to 1 minus 1 3 2 1 0 3 3 1. Okay. आता ऑपरेशन काय फर्स्ट C3 plus 2C2 and then 3R3. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन त्यांनी ऍड केलं. What do you conclude from example 5 and example number 6? आता example 5 चा आन्सर किती आला हे लक्षात ठेवून घ्या, हे आपण लिहून ठेवू. काय लिहिलं आहे? A is equal to 1 minus 1 1 2 1 2 and 9 9 21. हे आपल्याला example number 5 चा आन्सर आहे. आता त्याने कन्क्लुजन म्हटलं त्यामुळे आपण त्याचा आन्सर लिहून घेऊ, मग नंतर आपण कन्क्लुजन करू त्याचं. यस, काय म्हटलेलं आहे? इज गिवन मॅट्रिक्स. सोल्युशन इज गिवन मॅट्रिक्स. व्हॉट इज गिवन मॅट्रिक्स हियर? A is equal to matrix 1 minus 1 3 2 1 0 3 3 1. ओके. आता आपल्याला ऑपरेशन कोणता करायचं आहे? फर्स्ट C3 plus 2C2 करायचं आहे. So C3 plus 2C2 हा C1 C2 C3. बरोबर आहे? हे ऑपरेशन बाजूला लिहून घेऊ आपण. दॅट इज C3 plus 2C2 हा फर्स्ट ब्लॉक. आता आपल्याला चेंज काय करायचं? ओन्ली C3 चेंज करायचं आहे, बाकीचे आपल्याला ऍज इट इज लिहायचे. दॅट इज A चेंजेस. आता C1 ऍज इट इज 1 2 3, C2 देखील ऍज इट इज -1 1 3. हा C3 चेंज करायचा आहे, सो C3 ऍज इट इज लिहायचं. नाउ फॉर फर्स्ट ब्लॉक C3 ची व्हॅल्यू किती आहे? ते 3, सो वी टेक हियर 3. देन त्याच्यानंतर किती आहे? 2 इंटू C2 ची व्हॅल्यू किती आहे? -1 इज इक्वल टू 3 2 इज इक्वल टू हाऊ मच 1, सो वी टेक हियर 1. नाउ नेक्स्ट ब्लॉक, सेकंड ब्लॉक. यस, व्हाट इज दैट? C3 ची व्हॅल्यू 0 plus 2 into 1, that is 0 plus 2 is equal to 2. Therefore our answer is 2. Then third block and last block. Yes, C3 ची value 1 plus 2 into C2 ची value 3, that is 1 plus 3 2 are 6. 6 plus 1, that is 7. Therefore we write here 7. Okay. आता हे झालं yes C3 plus 2C2. After that, then त्याच्यानंतर त्यांनी 3R3 ऑपरेशन करा म्हटलं. सो वी राइट हियर 3R3. सो A चेंजेस म्हणजे आपल्याला फक्त R3 चेंज करायचं आहे, R1 आणि R2 ऍज इट इज लिहायचं. आता रो कोणत्या असतील? R1 R2 and R3. आता R1 R2 ऍज इट इज 1 -1 1 2 1 2. आता R3 आपल्याला चेंज करायचं आहे. आता R3 मध्ये जे काही एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट मध्ये 3 ना मल्टिप्लिकेशन करायचं. यस, 3 3 जा 9, 3 3 जा 9, 7 3 जा 21. Okay, this is the change of C3 plus 2C2. Then after
3R3. काय आला आन्सर आपल्याकडे 1 1 1 2 1 2 9 9 21. पहिल्या वाल्याचं काय आलं आपल्याकडे फिफ्थ क्वेश्चनचा 1 1 1 2 1 2 9 9 21. हा सेम आहे. म्हणजे एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 आर सेम. दॅट्स ऑल. कन्क्लुजन काढायचं आपल्याला. व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 आहे. सो वी राइट हियर yes example number 5 and example number 6 are same. That's all. This is the solution of the given yes matrices or question number 6. आता बाकीचे काही होमवर्क मी देतो आपल्या मनानं, ते होमवर्क तुम्ही त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. इझी आहे, एकदम सिंपल आहे. हे समजले देखील तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 3R2 and then C1 minus 8. बस एक एग्जांपल होमवर्क घ्या आणि हे तुम्ही करण्याचा प्रयत्न. ठीक आहे बेटा. ओके.